चालतो इकडनं चालतो. आजपर्यंत हजारदा तुला सांगितलंय, आज पुन्हा एकदा सांगतो, ह्या घरात तुला प्रवेश मिळणार नाही म्हणजे नाही. वेळ लागलाय का तुला? परिणाम झाला डोक्यावरती तुझ्या? नाही नाही, वेळ लागलंच असलं पाहिजे, नाही तर एखादी शहाणी बाई पुन्हा पुन्हा असा अपमान करून घ्यायला ह्या घराच्या दारात आली नसती. शहाणी बाई नसेनच हो मी, पण पतिव्रता बाई मात्र आहे हो. नवऱ्याने कितीही अपमान केला, उणीधुणी काढली, अगदी मारहाण सुद्धा केली, तरी नवऱ्याची साथ कधी सोडत नाही हो. जसे सावित्रीचे सत्यवान, लक्ष्मीचे नारायण, तसे तुम्ही सिंधूचे जगदीश. 4 दिवस आम्ही घराच्या बाहेर काय गेलो, घुसलीस तू. एक नंबरची संधी साधू आहेस तू, असं ऐकणार नाहीस तू. थांब दाखवतो तुला. मागच्या वेळा तुला इंगा दाखवला होता, तो पुरेसा पडला नाही का? परत परत येतेच कशा? थांब बघतो तुझ्याकडे मी. ह्या वेळेला ना, ह्या तुझा पुरा बंदोबस्त करतो बघ मी. घराच्या आसपास सुद्धा तू फिरकणार नाहीस असं बघतो. अहो बंदोबस्त उंदीर घुशींचा करतात, फार झालं तर चोर डाकूंचा करतात. आता घरातल्या सुनेला घरात यायची बंदी घालणं म्हणजे हा काय वेडेपणा आहे, काय वागणं अहो हे. पती परमेश्वर, तुम्ही काहीही म्हणालात ना, तरी मी आता या घरात येणार आहे आणि कायमची राहणार आहे. कुठे चाललीस? सहन करते म्हणून आक्रस्ताळेपणा करायचा नाही हा. अंगाला हात लावण्याच्या आधी परवानगी घ्यायची, जशी मी घेते. या घरात राहण्याची परवानगी. कुणी दिली परवानगी? ते जे जुनं खोड आहे ना आतमध्ये, ते आडवं झालेलं, जुनं झालं तरी आपलं मुळं न सोडणार तेच हो, तुमचे वडील, माझे सासरे. आप्पा? हा आप्पा. आप्पांनीच दिली मला परवानगी. आप्पा कशी परवानगी देतील? काय ते काय बोलता तुम्ही? अहो आता दिलीये, मी कशाला खोटं बोलू? आप्पा माणसं ओळखत नाही आणि त्यांचं काय ऐकताय, आणि त्यांचं ऐकून तुम्ही निष्कर्ष काढू नका. हो, आणि अशा नुसत्या बोलून गेलेल्या गोष्टींना कोर्टात काही अर्थ नसतो, पुरावा लागतो कोर्टात. आता कसं बरोबर बोललात. मला माहिती होतं वकील साहेब शेवटी याच वळणावर येऊन थांबणार. जरा थांबा हा, दाखवते. हा घ्या पुरावा. मागच्या वेळी जरा चूक झाली होती, पण या वेळेस मात्र या कागदात काहीही चूक नाही बरं. मी आता कायमची इथेच राहणार आहे. कसं शक्य आहे? पप्पांनी तुम्हाला या पेपरवर सह्या देणं कसं शक्य आहे?
अहो आता काय करणार, तुम्ही सगळे त्यांना टाकून गेलात, पण मी मात्र त्यांच्या पायाशी बसून होते. आता त्यांची सून त्यांची प्रेमानी मायेनी शुश्रूषा करतेय म्हटल्यानंतर त्यांनाही वाटलं की आपल्या मुलांनी 21 वर्षांपूर्वी जी चूक केली ती आपण सुधारावी. आणि त्यांनी लगोलग या कागदावर सह्या केल्या आणि मला या घरात राहायची परवानगी दिली, कायमची. आता मी त्यांचं मन कसं मोडणार? छे छे, मला नाही बाई जमायचं. मी या घरातून कधी कधी जाणार नाही. नाही नाही, काहीतरी गडबड आहे. विचारा ना, त्यांना विचारा. कागद सही सगळं नीट तपासून बघा. तपासावं लागेल, सगळंच तपासावं लागेल. आणि तोपर्यंत आम्ही तुम्हाला या घरात येऊ देणार नाही. बरं बाई, माझं काय, माझ्या हक्काच्या घरात नाही पण हक्काच्या अंगणात बसेन मी आपली बापडी. तुम्ही काय तो कागद सही वगैरे सगळं नीट तपासून बघा, पण जरा लवकर. हा, माझे सासरे बुवा आजारी आहेत ना, त्यांना सोडून मला फार वेळ नाही राहता येणार. याआधी मी खूप अपमान सोसले आहेत, खूप काही सहन केलंय, पण आज मी या घरात पाऊल टाकल्याशिवाय राहणार नाही. काहीही झालं तरी मी आत येणारच. अप्पा, अप्पा उठा ना. अहो बघा, किती दिवसांनी सईबाई तुम्हाला भेटायला आली आहे. अप्पा, आप्पा हे घ्या, पाणी प्या ना. अहो तुम्हाला खूप गमती जमते सांगायचं आता मला ट्रिप मध्ये. आणि गिफ्ट तर इतकी आणली आहेत तुमच्यासाठी, इतकी आणली आहेत गिफ्ट की विचारूच नका. तुम्हाला हवी आहेत ना गिफ्ट, पाहिजे आहेत ना? गिफ्ट नको, जिलेबी तर मुळीच नको. घात केला, जिलेबीने घात केला. ह्या तुझ्या जिलबीनेच का घात केलाय? तू गेलास कशाला जिलबी आणला? मामा, अरे अप्पांनी खूप आग्रह धरला असेल म्हणून गेला असेल तो. हो ना फिल्टर? हो, आणि सिंधू वहिनी अचानक आपल्या घरात येईल असं कोणाला माहिती होतं? म्हणजे स्वप्नात तरी असं वाटलं होतं का? अरे ती आता अशी आली, ह्याच्यात कोणाचीही चूक नाहीये दादा मामा. अप्पांची नाही आणि फिल्टरची नाही. नाही, बरोबर आहे. खरं तर सगळी चूक आहे ना माझी आहे, माझी. या असल्या बाईच्या गळ्यामध्ये मी माळ घातली आणि आयुष्यभरासाठी छळ सहन करतोय मी. हा सगळा छळ सहन करून तिला आतापर्यंत पोचतोय मी. अरे आप्पा इकडे घरामध्ये एकटा ठेवून मी मनालीमध्ये मजा मारत फिरलो. ही चूक कोणी केली? मी. ह्या बाईला मी. तू पाणी पिते. बर, निदान पाणी नाही तर गोळा तरी घेतोस का? अरे माझं औषध मरू दे. हे दारामध्ये दुखलं उभं राहिले ना, त्याच्यावरती काही औषध सापडते का बघा जाऊन आम्ही. अरे डॉक्टरांनी औषध दिलं का? काय म्हणाले, कशामुळे झालं हे? नाही, डॉक्टर म्हणाले की त्यांच्या वयोमानानुसार आणि त्यांची मेडिकल हिस्ट्री बघता
त्यांची शुद्ध हरपणं वगैरे होतच ना, पण त्यांना मीठ आणि साखर पाणी द्या. बरं वाटलं तर ठीक आहे, नाही तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन या म्हणा. सगळी संकट आजच उभी राहायला पाहिजे होती का? तिकडे आप्पा बेशुद्ध पडले आणि दारात ती महामाया उभी आहे. नाही मामा, मला या दोन्ही गोष्टींमध्ये काहीतरी कनेक्शन वाटतंय. मला पण तेच वाटतं. आप्पांची अशी अचानक शुद्ध हरपणं आणि त्यांची सही असलेला हा कागद. पण आपण ही सही एकदा चेक करून पाहायची का? मग कशावर नाही आप्पांचीच आहे ना. अगं सही माझी पहिली नजर या सहीवरच गेली. मी काही आप्पांची सही ओळखत नाही का? ही त्यांचीच सही आहे. मग आता काय भाई, तू एक काम कर, मीठ साखर पाण्यात घालून पप्पांना पाच, त्यांना बरं वाटेल. तोपर्यंत मी एका सिनियर वकिलाला फोन करतो आणि त्याचं ओपिनियन घेतो. पण माझ्या अंदाजानुसार या बाईला घराबाहेर काढणं इतकं सोपं नाहीये. काय रे, हे प्रकरण दिसतं ना तेवढं सोपं नाहीये. मागे लग्नातच तुम्हाला सांगत होतो त्या बाईला पोलिसात द्या, तर तुम्ही वेगळ्या आढावा. मध्ये कशा तरी चांगल्या त्या चोरीच्या प्रकरणामध्ये ती सापडली होती, तर तुम्ही पैसे देऊन ते प्रकरण मिटवलं. मी चिडलो तर माझा राग दिसतोय तुम्हाला. ह्या बाईला पाठीशी घातल्यानंतर हे असे परिणाम भोगावे लागतात, ह्याचा दांडगा अनुभव आहे मला आयुष्यभर. मामा आम्ही चुकलो, आम्ही साफ चुकलो. पण आता असा रागराग करून काहीच होणार नाही. तुलाच जास्ती त्रास होतोय. आधी जसा मार्ग निघाला तसा आपण काढू ना. मार्ग नाही काढायचा. 20 वर्षापूर्वी तिला ह्या घरातून बाहेर काढणं, तसं आत्ता सुद्धा तिला हाकलून बाहेर काढायला हवंय. अरे हो दादा, काढू तिला घराबाहेर, पण कायद्याच्या मार्गाने काढू ना. आय एम शुअर बंधू मामा काही ना काहीतरी मार्ग नक्की शोधून काढेल. तू आत्ता शांत हो. हे बघ, तुला धाप लागते, तुला काही खायला हवंय का? पिंट्या मामा त्याची गोळी. नाही, मला काहीही नकोय. तुम्हाला नको असेल तर निदान मला तरी विचारा. दादा दादा मामा, हे बघ ऐक दादा. मामा हे बघ. अरे असं काय? बाई 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 बाई, काय हा ब्रह्मेंच्या घरचा पाहुणचार. ज्यांना काही नकोय त्यांना 17दा विचारतील. आणि इथे मी एवढी उन्हात अनात काळवंटीये, माझ्याकडे साधा लक्ष नाही कोणाचं. काय काय लक्ष देतं का तुझ्याकडे? कोण लागून गेलीस तू? काय बाई तरी, काय परत परत सांगायचं हो. हे बघा, हे मंगळसूत्र आहे ना गळ्यात, त्याच्या बरोबर आता एक मोठा बोर्ड पण अडकवते गळ्यात. आणि चांगलं मोठ्या अक्षरात त्याच्यावर लिहून ठेवते, मी सौ सिंधू जगदीश ब्रह्मे, जगदीशजींची बायको, ब्रह्मेंच्या घरची थोरली सून. म्हणजे हा प्रश्न पुन्हा बाहेरचे तर सोडा, घरचे सुद्धा विचारणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुझ्या घरचे नाही आहोत आणि हे घर सुद्धा तुझं नाहीये. आता माझ्या सासऱ्यांनी मानलंय मला आपलं, आणि त्यांनी तशा कागदावर सह्या सुद्धा केल्यात. तेव्हा काय ती शहानिशा लवकर करा आणि मानाने मला घरात घ्या, नाहीतर काय करशील तू? नाहीतर तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढून मला या घरात यावं लागेल. जाऊ दे ना दादा, तू त्याच्यात तोंडी लागतोय. जा, जाऊ दे. काम कर, तुम्ही सगळेच मागे अंगणामध्ये थांबा. इथलं काय ते मी बघतो. नाही मी कुठेही दादा जाणार मामा, नाही. अरे दादा, Please. एक तरी ऐक ना गोष्ट, जा ना. मामा हे बघ, मी आणि सई मागे येत नाही तोपर्यंत प्लीज दादा मामाला कुठेही जाऊ देऊ नकोस, बाहेर तर अजिबात येऊ देऊ नकोस. अरे पण हे किती वेळ आहे? किती वेळ ते बंधू मामा सांगू शकेल. बरं ठीक आहे. मलाही कळत नाही केसचं काय करायचं ते, म्हणून मी तुम्हाला त्रास देतोय. तुम्हाला स्टॅम्प पेपरचे फोटोज पाठवलेत, पाहिलेत का तुम्ही? हो, पेपर तर अगदी करेक्ट आहे. आणि ती ह्या घरची सून आहे याचे पुरावे तर आहेतच तिच्याकडे. तेव्हा तिला घरातून बाहेर हकलणं शक्य नाहीये. हो माहितीये मला, पण आप्पांना विस्मरणाचा त्रास आहे आणि वयोपरत त्यांना काही गोष्टी आठवत नाहीत. या त्यांच्या मेंटल आणि मेडिकल कंडिशनचा फायदा घेऊन तिने हे सगळं केलंय. असा युक्तिवाद आपण कोर्टात करू शकतो ना, आणि ते सिद्धही करता येऊ शकतं. सिद्ध काही करता येऊ शकतं, पण म्हणजे हा घरगुती तंटा राहणार नाही. कोर्ट प्रोसिजर मध्ये येईलच ना. आणि कोर्ट म्हटलं की केस रजिस्टर होणं, तारीख मिळणं, सुनवाया, कारवाया, या सगळ्यात वेळ तर जाणारच की नाही. तुम्ही तर स्वतः वकील आहात.
तुम्हाला तर पुरेपूर अनुभव आहे या सगळ्यात किती वेळ जातो त्याचा. हो म्हणजे कळतंय मला, पण मग आता काय करायचं? सध्या तरी सिंधू ब्रह्मेंना घरात घ्यायचं. काय मग घेताय ना मला घरात? आला हो आला, या मामीचा लाडका भाचा आला. लाच हो माझी परवा, दुसऱ्या कुणाला नाही. चल बाबा चल, तुझ्या मामीला अगदी हाताला धरून आत घेऊन चल. का करताय तुम्ही हे सगळं? नाही, मागे तुम्ही लग्नात येऊन धिंगाणा घातला, तेव्हाही आम्ही तुम्हाला पोलिसांच्या हवाली केलं नाही. तिकडे ते निरंजन चोरलं तेव्हा भर रस्त्यात तुमची आबरू निघत होती. तेव्हा आम्ही दिले पैसे, तरीही परत 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 का मला त्रास देताय? का वागताय तुम्ही असं? हौस नाहीये रे मला असं वागायची, आणि इच्छा तर त्याहून नाहीये. पण आता ब्रह्मेंच्या कर्माची फळच अशी सडकी किडकी आहेत, ती चाखायला तर लागणार. बाई 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 बाई, आता किती वेळा तेच ते रडगाणं गाऊ मी? मला वाटायचं तो एक म्हाताराच विसरबोळा आहे, पण नाही, इथे तर त्याचा रोग अख्ख्या घराला लागलेला दिसतोय. शहाण्यांच्या घरात वेड्यांचा बाजार ग बाई. एक मिनिट, या घराबद्दल आणि इथल्या माणसांबद्दल वाटेल ते बोलायचं नाही. हे घर माझं सुद्धा आहे आणि इथली माणसं माझी सुद्धा आहेत. हे सगळं जर तुम्हाला खरंच आपलं वाटत असतं ना, तर तुम्ही अशा वागल्या नसता. प्रत्येक वेळी माझ्या चांगल्या वाईट वागण्याचे हिशेब का बरं होतात या घरात नेहमी? तुझा दादा मामा जे वागलाय त्याचं काय? ज्या मोठ्या तोंडाने तू हे सगळं बोलतोयस ना, तेच तोंड पाहिलं आणि या घराचे वासे फिरले. तुझ्या दादा मामानी मला पार घराबाहेर काढलं. तू इथे सुखाने नांदलास रे. गेली 21 वर्ष मी वणवण भटकले, त्याचं काय? पुरे झाला वनवास, पुरे झाले हाल अपेष्टा. माझी जी काही उरलेली वर्ष आहेत ना, ती मला बेवारशासारखी घालवायची नाहीयेत. मला माझ्या डोक्यावर भक्कम छत हवंय, निजायला ऐसपैस जागा हवी. मला माझं हक्काचं घर हवंय. ठीक आहे, प्रश्न जर घराचाच असेल तर तुम्ही सोडव. इथून पुढे तुमच्या राहण्या खाण्याची सगळीच जबाबदारी माझी. तुम्हाला जशी हवी, जिथे हवी तिथे सोय करून देतो, फक्त इथे नाही. बाय. त्यामुळे तुम्ही आता इथला नाद सोडा आणि निघा.